आज आपण खराबवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गणेश विठ्ठल नाणेकर हे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता दादाचा या ठिकाणी प्रचार कशा पद्धतीने चाललेला आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. लोकांचा कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना प्रतिसाद भेटतोय हे त्यांचेच आपण तोंडून ऐकून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. दादा नमस्कार. नमस्कार. आज आपण या ठिकाणी प्रचार करता, कसा आहे लोकांचा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद एकदम छान आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये जो कार्यकेंद्र आहे त्या कार्याची पोचपावती लोकांचा प्रतिसाद एकदम छान आहे. तसेच या जिल्हा परिषदेमध्ये गटामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये भवितव्यामध्ये ज्या गोष्टी पूरक आहेत त्या गोष्टींसाठी खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करणार. MIDC रस्ते असेल, समजा गटर लाईन असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आम्ही नाणेकरवाडी तसेच म्हाळुंगे बिद्दवडी या 3 गावांना मिळून एक मोठा कचरा विघटन एक केंद्र आम्ही इथं स्थापन करणार आहे. MIDCच्या माध्यमातून MIDC जागेचा पाठपुरावा करून जागा मिळून त्या ठिकाणी कचरा विघटन केंद्र आम्ही करणार आहे. जेणेकरून या परिसरात जे रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचऱ्याचे ढीग लागतात या ढिगाचा एक व्यवस्थापन व्हावा त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच या भागामध्ये आता आमच्या चाकण गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल होत आहे, सरकारी हॉस्पिटल. त्या माध्यमातून आम्ही नमस्कार. आपण खराबवाडी या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्यासोबत शिंदे गटाच्या उमेदवार छायाताई किरण किर्ते या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ताईंचा प्रचार आपण या ठिकाणी पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आपण ताईंकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी कशा पद्धतीने भेटतोय. ताई नमस्कार. बर ताई, तुम्ही या ठिकाणी तुमचा प्रचार दौरा चालू केलेला आहे. कशा पद्धतीने तुम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटतोय? प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांचा. बरं. आणि आधीपासूनच म्हणजे विकासाची कामं कोरोनाच्या काळामध्ये विकासाची कामं वगैरे केलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या ओळखी वगैरे भरपूर लोकांचं म्हणजे असे ह्याचे मैत्रीचे संबंध आहेत. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्ते असतील, सांडपाणी असेल, त्याच्यानंतर बाहेरची जी रहदारी असेल, जर या ठिकाणी जर तुम्हाला संधी भेटली तर यावर तुम्ही काय उपाययोजना करू इच्छिता? उपाययोजना म्हणजे थोडक्यात मी एवढंच सांगेन की जो माझा गण आहे, गणामध्ये माझे 3 गाव आहेत.